जन्मेजय राजे भोसलेंच्या समोर मला काळ फासण्यात आलं। अशा वेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला। प्रवीण गायकवाडांचा आयोजकांवर गंभीर आरोप। तर गायकवाडांना आपल्याबद्दल कोणीतरी गैरसमज करून देते, भोसलेंचं स्पष्टीकरण। जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आर पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार। शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला, नवीन चेहऱ्याला संधी द्यावी ही त्यांची इच्छा होती। शरद पवारांकडून कौतुक, तर नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचीही केली स्तुती। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा। संजय राऊतांचा आरोप, लोकप्रतिनिधी अधिकारी ठेकेदार मिळून अहिल्यानगर महापालिका लुटून खात असल्याचा पत्रात उल्लेख। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार, घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। पुण्यात 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू। कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना, हरणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात, असा याचिकेत उल्लेख। मुंबईतल्या अँटॉफिलमध्ये पितृत्वाला काळीमा फासणारी घटना, पत्नीसोबत वेळ घालवता येत नसल्याच्या रागातून 4 वर्षीय सावत्र मुलीची हत्या। आरोपी इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात।